नमस्कार, आपण बघतात SL9 मराठी न्यूज। खास करून मला सायगाव, पांजरवाडी, धामणगाव, भारम अशा अनेक प्रवाशांना सांगायचं आहे की आपल्याला जो धामणगावहून जाणारा जो रोड आहे तो म्हणजेच कोटमगाव धामणगाव या रोडमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं काम तर मध्यंतरी चालू झाले होतं आणि झालेलं पण आहे। आणि आता आपल्याला मी जे दृश्य दाखवतोय ते अतिशय भयंकर दृश्य आहेत। त्या दृश्यावरती येवला पाट बंधाऱ्याचं लक्ष दिसत नाहीये। आपल्याला जो धामणगावचा जो पाट दिसतोय आणि आत्ताच झालेला जो सिमेंट कॉन्क्रीटचा जो रोड आहे त्या धामणगावच्या दोन्ही पाटाच्या मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि तिथं आम्ही लाईव्ह दृश्य बघितले, अनेक गाड्या जाताना बघितल्या। आत्ता तिथं साधारण कमरा एवढं पाणी साचलेलं आहे। त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाट बंधाऱ्याचा अधिकारी त्या ठिकाणी कोणी उपस्थित नाहीये। तिथं आम्ही बघितलं गाड्या जे प्रवासी जे मोटरसायकलवाले जाणार आहेत त्यांनी अतिशय डेअरिंग करून त्या पाण्यातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गाड्या गेल्यात। पण उद्या जर अशी काही जर परिस्थिती जर सायंकाळी जर कोणाला अर्जंट दवाखान्यात न्यायचं असेल, कोणाची डिलिव्हरीचं पेशंट न्यायचं असेल, अनेक अशा काही गोष्टी ह्या रोडवरनं जाणाऱ्या काही गोष्टी आहेत। तर मला ह्या ठिकाणी पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की ही परिस्थिती बघा, हा जो गाडीवाला बघताय याची डेअरिंग होत नाही, गाडीमध्ये टाकावं की नाही टाकावी। हा येणारा हा आलाय कोटमगाववरनं साईडनं आणि गाडीमध्ये टाकावं की नाही टाकावी। आता हे थोड्या वेळामध्ये डेअरिंग करतात गाडीमध्ये टाकण्याची, ते मी आपल्याला या ठिकाणी दृश्य दाखवणार आहेत। बघा तो आता गाडी टाकतोय, बघा बघा ती गाडी, बघा 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 काय परिस्थिती आहे। तरी या पाटबंधाऱ्याच्या येवल्याचे जे पाटबंधाऱ्याचे अधिकारी आहेत लक्षात घ्या काय परिस्थिती इथं। आणि जर हे पाणी अजून साचण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण होत